नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पंचमुखी महादेव या चॅनलवरती। तर आज आपण बनवणार आहोत आंबट चिंचाची चटणी। मी 1 तासापूर्वी चिंच भिजत घातलेली होती। ती मी दाखवली नाही तुम्हाला। आता ही भिजत घातलेली चिंच आहे, आपण गॅसवरती गरम करून घेऊ। तर आपण गॅसवरती आता ती गरम करून चांगली उकळून घेऊ। हे ढवळत राहायचं थोडंसं, म्हणजे खाली नाही लागणार त्याला। तर आपण त्याला उकळी येऊस साहित्य बघू। तर हे लाल तिखट आहे आणि गूळ आपल्या चवीनुसार घ्या, तुम्हाला कसं आंबट गोड पाहिजे असं। आणि हे काळं मीठ आणि 1 चमचा जिरं आली। आता या चिंचांना आपण थंड होऊन देऊ आणि थंड झाला का मग मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरवरती बारीक करून घेऊ चांगलं। तर आता बोट घालून बघू, थंड झालंय। आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। मिक्सरवरती बारीक करून घेऊ। जिरेची भुकटी पाहिजे असते, पण माझ्याकडे नव्हती, मग मी जिरे याच्यात टाकून बारीक करून घेते। असं बारीक झालंय। त्याच्यामध्ये थोडं थोडं चिंचाचं राहिलंय, ते आपण आता ना पुरणाच्या गाळणी गाळून घेऊ। पुरणाच्या गाळणीने गाळलं का छान होतं मग। तर असं पद्धतीने गाळून घेतलंय आपण। तुम्हाला जसं पातळ तसं घट्ट पाहिजे असेल ना, तसं त्यात पाणी टाकून घेऊ शकतात। मी थोडं पाणी टाकते, कारण गूळ टाकल्यावरती ते उकळत असलं का मग थोडंसं अजून कमी होतं आणि घट्ट होती ती। चला तर मग आपण आता गूळ टाकू त्याच्यामध्ये। मिरची पण टाकून घेऊ, मीठ पण टाकून घेऊ त्याच्यामध्ये। आता पण हलवून आणि गॅसवरती ठेवून देऊ उकळायला। ही चटणी पावड्याबरोबर समोश्याबरोबर छान लागते खायला। तर आपली चिंचाची चटणी तर तयार झाली आहे। हे बघा, अशी जास्त घट्ट नाही आणि खूप पातळ पण नाही, एकदम मध्यम मीडियम। आणि नक्की करून बघा कशी लागते चवीला, हे कमेंट करून कळवा। आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।